आपण नेहमी ऐकतो की हनुमान बालब्रह्मचारी होते, पण खरंच ते अविवाहित होते का? याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. यामागे अनेक धर्मग्रंथ आणि प्राचीन कथा दडलेल्या आहेत. खरं तर तेलंगणामध्ये एक असं मंदिर आहे जिथे हनुमानाची पूजा त्यांच्या पत्नीसोबत होते. आता बोला, मग हे शक्य तरी कसं झालं? चला जाणून घेऊया दिव्य ज्ञानासाठी झालेल्या विवाहाची ही पहिली कथा. हनुमानाने सूर्यदेवांकडून 9 पैकी 8 विद्या तर शिकल्या, पण शेवटच्या विद्येसाठी एक अट होती. हनुमानाने तर ब्रह्मचर्याची शपथ घेतलेली. आणि हे ज्ञान फक्त विवाहित व्यक्तीलाच मिळू शकत होतं. काय पेच होतं? यावर सूर्यदेवाने एक अनोखा उपाय शोधला. त्यांनी स्वतःच्या तेजातून सुवर्चला नावाच्या कन्येला जन्म दिला. त्यांचा विवाह हा फक्त नावापुरता होता, एक सोपस्कार. त्यामुळे अट पूर्ण झाली आणि हनुमानाचं व्रतही टिकलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुवर्चला स्वतःच्या तपश्चर्येच्या मार्गावर निघून गेली. आता खरी गंमत तर पुढे आहे, कारण लोककथांमध्ये हनुमानाच्या आणखी 2 पत्नींचा उल्लेख आहे. अनंगकुसुमा आणि सत्यवती या दोघींशीही हनुमानाचा विवाह केवळ कर्तव्यपूर्तीसाठीच झाला होता, इच्छेसाठी नाही. पण मग विवाह प्रतिकात्मक होता, तर हनुमानाला मुलगा कसा झाला? वाल्मिकी रामायणात या जन्माची एक अद्भुत कथा आहे, जी त्यांच्या व्रताचा भंग करत नाही. लंकादहनानंतर हनुमानाच्या घामाचा एक थेंब थेट समुद्रात पडला. आणि तो थेंब एका मकर नावाच्या माशाने नकळतपणे गिळला. ह्याच घटनेतून हनुमानाचा पुत्र मकरध्वज जन्माला आला, त्याच्या वडिलांसारखाच पराक्रमी. मग या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या ब्रह्मचर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं का? नाही, कारण हे विवाह केवळ एका विशिष्ट हेतूसाठी होते, शारीरिक संबंधांसाठी नव्हते. त्यांचं ब्रह्मचर्य हे इंद्रियांवर नियंत्रण आणि संपूर्ण भक्तीचं प्रतीक होतं, केवळ शारीरिक स्थिती नाही. त्यांच्या पत्नीनेही सांसारिक आयुष्य न जगता तपश्चर्या आणि सेवेचा मार्ग निवडला. आणि हीच गोष्ट आपल्याला पुन्हा तेलंगणातील त्या मंदिराची आठवण करून देते. हे मंदिर कोणताही विरोधाभास दाखवत नाही, तर शक्ती, कर्तव्य आणि ज्ञानाचा संगम दाखवतं. एक असा योगी जो आपलं ध्येय न विसरता प्रत्येक दैवी कर्तव्य पूर्ण करतो. ही कथा खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय यावर पुन्हा एकदा विचार करायला लावते, नाही का?